नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आपण मागच्या लेक्चरला लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज आणि त्याच्यावरची एक्झाम्पल बघितली, ठीक आहे। या आपण लेक्चरला आपण लॉगॅरिथमच बघणार आहे, म्हणजे लॉगच्या प्रॉपर्टीज आणि त्याचा वापर कसा करायचा अगदी डिटेल मध्ये बघणार आहे। आता मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं, एक तर पहिली गोष्ट प्रॉपर्टी क्लिअर केल्या, त्याचबरोबर आपण दोन एक्झाम्पल विथ डिटेल आपण तिथे क्लिअर केले, प्रॉपर्टी कशा वापरल्या, कसं सिम्प्लिफिकेशन केलं आणि अगदी लास्ट स्टेपला जाऊन आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला, बरोबर आहे का? तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। आपले व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राइब करायला विसरू नका, ठीक आहे। तर आता बघूयात आपण की अजून 2-3 एक्झाम्पल मी घेणार आहे की जी डिटेलमध्ये तुमच्या लक्षात येतील, कारण याच्यावरती आधारित अजून एक एक्सरसाइज आहे पुढचा, जो 30 नंबरचा एक्सरसाइज आहे, त्याच्यामध्ये पण लॉगॅरिथम आपल्याला वापरायचं आहे। त्यावेळेस मात्र आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, ठीक आहे। मग आता लक्ष द्या, प्रॉपर्टीज तर तुमच्या समोर आहेतच, आपण मागच्या लेक्चरला बघितलेले आहेत, ठीक आहे। आता हे एक्झाम्पल बघा, लॉग टू द बेस ई आणि हा सगळा पार्ट दिलेला आहे, ठीक आहे। मग याला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो पहिल्यांदा कशा पद्धतीने बघा। तर लॉग हा e रेस टू एक्स स्क्वेअर आहे, त्याला आपण a मानूयात, हे मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन झालं, आणि हे जे पूर्ण ब्रॅकेट आहे 5 - 4x त्याला आपण काय म्हणूयात, b मानूयात, रेस टू 3/2 लिहूयात इथं, आणि खालचा जो डिनॉमिनेटर आहे तो दोघांना पण आहे अपॉन, आणि ह्या पूर्ण क्यूब रूटला आपण काय म्हणूयात सांगा, c मानूयात माहितीसाठी, ठीक आहे। आता ह्याला लॉगच्या प्रॉपर्टी प्रमाणे कसं स्प्लिट करणार, तर पहिल्यांदा न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटरची प्रॉपर्टी वापरायची, कोणती, 2 नंबरची, लॉग a अपॉन b। काय प्रॉपर्टी सांगते, न्यूमरेटरचा पार्ट पहिल्यांदा लॉग घेऊन लिहायचा मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर लिहितो आपण, बरोबर आहे का? मग ही प्रॉपर्टी वापरायची। मग आता इथं काय लिहिणार सांगा, लॉग a इंटू बी रेस टू 3/2, डिवायडेशन आहे म्हणजे साइन येणार मायनस, म्हणजे इथं येणार आहे मायनस, आणि इथं काय येणार सांगा, लॉग c येणार आहे। करेक्ट इथपर्यंत, ठीक आहे। आता यानंतर या दोघांमध्ये आपण प्रॉपर्टी वापरू शकतो, जिथं मल्टिप्लिकेशन तिथं ऍडिशन। सांगा, इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे इथं काय येणार आहे, ऍडिशन येणार आहे। मग काय येणार सांगा, तर या ठिकाणी असं येणार आहे, लॉग a प्लस लॉग b रेस टू 3/2, आणि पुढचा पार्ट मायनस लॉग c तसाच। म्हणजे जनरली आपण लॉगची प्रॉपर्टी वापरली, या पद्धतीने आपल्याला ह्या न्यूमरिकल मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सिम्प्लिफाय करायच्यात, ठीक आहे। मग आता बघूयात, आपण हे सगळं पुसून टाकणार आहे मी, तुमच्या एक जनरल लक्षात आले की प्रॉपर्टी कशी इम्प्लिमेंट करायचे। तर आता इथं बघा, लक्ष द्या, सांगा इथं a कुणाला मानलेला आपण, वरचा सुरुवातीला आपण अख्खा पार्ट घेतलेला a म्हणून, आणि खाली b म्हणून काय घेतलेला, डिनॉमिनेटर घेतलेला। मग इथं काय प्रॉपर्टी येणार सांगा सिम्प्लिफिकेशन मध्ये, लॉग स्क्वेअर ब्रॅकेट e रेस टू एक्स स्क्वेअर 5 - 4x रेस टू 3/2 मायनस, आता हा डिनॉमिनेटर आला, डिनॉमिनेटर मध्ये मी काय लिहितो बघा, लॉग, ठीक आहे, डिनॉमिनेटर काय 7 - 6x, आणि हे जे दिसतंय तुम्हाला सिम्बॉल, हे कशाचं सिम्बॉल आहे, त्याला म्हणतात क्यूब रूट। काय म्हणते त्याला, क्यूब रूट। आणि क्यूब रूटला सिम्बॉलिकली आपण कसं लिहितो, तर ते लिहितो आपण 1/3, कसं लिहितो, 1/3, ओके। आता बघा, ह्या दोघांमध्ये पुन्हा काय, मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन याचा अर्थ पुन्हा आलं लॉग a इंटू बी, लॉग a इंटू बी म्हणजे लॉग a प्लस लॉग बी, मग लॉग a म्हणजे लॉग काय येणार सांगा इथं, e रेस टू एक्स स्क्वेअर येणार, मल्टिप्लिकेशन म्हणजे प्लस असते, लॉग काय येणार सांगा, 5 - 4x रेस टू 3/2 येणार आहे, मायनस, आणि हे मी इथला 1/3 लॉगच्या प्रॉपर्टी प्रमाणे, म्हणजे बघा हा जो 1/3 आहे तो अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी नंबर 3 हा इंडेक्स आपण पुढे घेऊ शकतो, तसा हा 1/3 पण पुढे घेऊ शकतो, म्हणजे इथं 1/3 येणार, लॉग इथे येणार आहे 7 - 6x, करेक्ट आहे, ओके। आता ह्याच्या पुढे मी पुन्हा ही 3 नंबरची प्रॉपर्टी वापरणार आहे, या ठिकाणी आणि या ठिकाणी सेम, आणि त्यानंतर मग सिम्प्लिफिकेशन लॉगचं आपलं कंप्लीट होणार आहे आणि आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहे। मग आता बघा, एक्स स्क्वेअर पुढे घेऊयात आपण, घेतला एक्स स्क्वेअर पुढे, इथं शिल्लक राहिला फक्त लॉग ई, आता बेस काय नाही म्हणजे किती असतो, ई असतो, आणि इथं बघा लॉग टू द बेस ई ऑफ ईची व्हॅल्यू किती असते, 1, म्हणजे ह्याची व्हॅल्यू आता नॅचरली लॉगच्या प्रॉपर्टी प्रमाणे किती आली, 1 आली, म्हणजे शिल्लक राहिलं काय, फक्त एक्स स्क्वेअर राहिलं, करेक्ट आहे, ओके। प्लस हा 3/2 पुढे येणार आहे, पुढे येणार 3/2, लॉग इथं काय येणार आहे, 5 - 4x तसंच राहणार आहे, मायनस 1/3 लॉग या ठिकाणी येणार 7 - 6x, करेक्ट इथपर्यंत, ठीक आहे। आता ह्याची व्हॅल्यू आली 1, त्यामुळे इथं मी एक्स स्क्वेअर लिहितो फक्त, प्लस बाकीचा सगळा पार्ट मी तसाच लिहून घेतो तात्पुरता, 5 - 4x मायनस 1/3 लॉग 7 - 6x, हे y इक्वल टू, आता ह्याच्या पुढे लॉगचं काय सिम्प्लिफिकेशन होईल का, नाही होणार। मग आपण आता डेरिव्हेटिव्ह काढणार आहे, आणि डेरिव्हेटिव्ह अतिशय सोपं आहे, कसं आहे बघा, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, सुरुवातीला मी फॉर्म्युला आणि कशा पद्धतीने फॉर्म्युला वापरायचे हे पण शिकवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही मागचे लेक्चर 100% बघा। मग आता इथं बघा, वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, dy/dx, सांगा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू n प्रमाणे, हा 2 पुढे येणार, ओके, एक्स रेस टू 2 - 1 आला, प्लस हा 3/2 तसाच राहिला, लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, पुढची टर्म 1 अपॉनला येते, म्हणजे मल्टिप्लाय बाय इथं काय येणार आहे 1/5 - 4x येणार आहे,
आणि चेन रूल प्रमाणे -4x 5 - 4x डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, मल्टिप्लाय करून 5 चं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 0, मध्ये साइन कोणतं आहे -4x चं डेरिव्हेटिव्ह 4, कारण x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती असते 1 असते. ओके, -1/3 तसंच सांगा पुन्हा लॉग चं डेरिव्हेटिव्ह, लॉग चा पुढे जी टर्म आहे ती 1 म्हणजे 7 - 6x मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट मध्ये सांगा 7 चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट टर्म 0. ठीक आहे, त्यानंतर पुढे -6x चं डेरिव्हेटिव्ह -6. करेक्ट इथपर्यंत? ठीक आहे. आता ह्याला सिम्प्लिफाय करायचं झालं तर कसं करणार सांगा बरं. सिम्प्लिफिकेशन याचं असं होतंय 2x प्लस इथे किती आलं 3/2 5 - 4x. आता इथं वरती किती आलंय इंटू -4 म्हणजे 4 3 चा -12 तुम्ही करू शकता किंवा 2 ने ह्याला डिवाइड करू शकताय. पुढं -1/3 तसंच ठेवतो आणि इंटू इथं वरती न्यूमरेटर मध्ये काय येणार बघा -6 येणार आहे आणि खाली 7 - 6x असणार आहे हा पार्ट. ठीक आहे, ह्या 3 ने ह्याला डिवाइड करा, हे मायनस मायनस काय होईल प्लस होईल आणि फायनल आन्सर तुम्हाला काय मिळेल 2x. ह्या 2 ने डिवाइड केल्यानंतर -3 2 चा 6 कसं आलं 2 ने 4 ला डिवाइड केलं 2 आलं, 2 3 चा किती आला 6 आला, डिवाइडेड बाय 5 मायनस किती आलं 5 - 4x आलं मायनस. आता मायनस मायनस काय झालं इथं प्लस, या मायनस मुळे या मायनस काय झालं प्लस, 3 ने डिवाइड करायला इथं 2 आलं खाली, इथं आलं 7 मायनस किती आलं 6x आलं आणि हे तुमचं फायनल आन्सर आहे dy/dx. हे सिम्प्लिफिकेशन करणं गरजेचं आहे. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगते बघा. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करायची तर ही प्रॉपर्टी 4 नंबरची प्रॉपर्टी. जो नंबर इथं आहे त्याच्या इंडेक्सला लॉग आहे आणि लॉगचा बेस इथला जो नंबर आहे तोच आहे, तर डायरेक्ट जे आन्सर असतं जे फंक्शन असतं ते इथलीच व्हॅल्यू डायरेक्ट इथे येते. म्हणजे जर तुम्हाला फक्त बी लिहायचंय तर नुसतं बी लिहून चालत नाही, तर त्याला लॉगच्या प्रॉपर्टी मध्ये जर ऍड करून बी लिहायचं असेल तर ते या पद्धतीने लिहिलं जातं. जसं की ही जनरल प्रॉपर्टी आहे, इथं जो नंबर आहे तोच जर लॉगच्या बेसला असेल आणि लॉग जर ए च्या इंडेक्सला असेल तर डायरेक्ट आन्सर याचं काय असतं बी असतं. मग आता हे कसं काय ते आता पुढच्या गणितात बघूयात आपण. लक्ष द्या, या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करूयात 4 आणि इथं बेसला किती आहे 2, म्हणजे या ठिकाणी मला 4 च्या जागेवर काय गरजेचं आहे 2 गरजेचं आहे. मग 2 साठी मला काय करायला लागेल 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर आहे हे मला माहिती आहे, मग मी 4 ला स्प्लिट करतो. 4 म्हणजे काय 2 चा स्क्वेअर आणि हे पण इंडेक्स मध्ये म्हणजे मल्टिप्लाय लॉग टू द बेस 2 आणि इथं काय आलं sin x, सॉरी 4 चा स्क्वेअर नाही बाळांनो 2 चा स्क्वेअर. ओके, क्लिअर पर्यंत? ठीक आहे. 9 म्हणजे काय सांगा 3 चा स्क्वेअर, म्हणजे इथं काय आलं सांगा 3 चा स्क्वेअर 2. आता इथं लॉग टू द बेस 3 आणि इथं काय आलं cos x आलं. करेक्ट इथपर्यंत? ठीक आहे. आता पुढं y इक्वल टू बघा, पहिली गोष्ट हे जर प्रॉपर्टी वापरायची असेल तर इथं लॉगचा कोइफिशियंट 1 पाहिजे. इथं कोइफिशियंट 1 आहे का नाहीये, मग इथं कुठली प्रॉपर्टी वापरायची 3 नंबरची प्रॉपर्टी. काय वापरायची, जर पुढे नंबर लॉगचा कुठला असेल तर तो ए च्या इंडेक्सला घेऊ शकतो आपण, म्हणजे इथं रेस टू एम आहे म्हणजे हा एम कुठून आला तर इथून इकडे घेतल्यानंतर तो येणार आहे, उलटी प्रॉपर्टी बघायची. ठीक आहे, मग आता हा जो 2 आहे तो कुठे जाणार आहे साइनच्या इंडेक्सला, हा जो 2 आहे तो कुठे जाणार आहे कॉसच्या इंडेक्सला, म्हणजे हे असं येणार आहे 2 रेस टू लॉग टू द बेस 2 ऑफ साइन एक्स आणि त्याचा काय होणार स्क्वेअर मायनस 3 रेस टू लॉग टू द बेस 3 ऑफ कॉस स्क्वेअर एक्स. आता नीट ऑब्झर्व करा, जो नंबर इथे तोच इथं असल्यास उत्तर आपलं लॉगच्या प्रॉपर्टी प्रमाणे डायरेक्ट काय निघतं साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, ओके. इथं मध्ये प्लस आहे त्यामुळे इथं प्लस येणार, लक्षात घ्या. ओके, पुढं प्लस 3 रेस टू, आता इथं काय येणार बघा, या ठिकाणी पण इथं जो नंबर आहे तोच इथं आहे म्हणजे काय येणार सांगा इथं कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आणि साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स किती असते सांगा 1, म्हणजे y इक्वल टू किती आलं 1. डेरिव्हेटिव्ह काढलेलं नाहीये, हे सिम्प्लिफिकेशन चालू आहे अजून आपलं. ठीक आहे, ह्याच्या पुढं आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, y चं डेरिव्हेटिव्ह येणार dy/dx, x 1 चं डेरिव्हेटिव्ह येणार 0, मग फायनल आन्सर आलं dy/dx इक्वल टू 0. क्लिअर पर्यंत? म्हणजे प्रॉपर्टी विथ एक्झाम्पल विथ एक्सप्लेनेशन तुमच्या गोष्टी लक्षात आल्यात. अतिशय सोपा पार्ट आहे, फक्त याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय, पहिली गोष्ट प्रॉपर्टी पार्ट असली पाहिजे, दुसरी गोष्ट तुमच्या सगळ्या गोष्टी म्हणजे इम्प्लिमेंट कसं करायचं, इम्प्लिमेंटेशन साठी सगळ्यात महत्त्वाच्या सगळ्या ह्या गोष्टी शिकून घ्यायच्या. ठीक आहे, त्यानंतर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. आता आपण नेक्स्ट 2 एक्झाम्पल्स बघूयात. आता ह्या 2 एक्झाम्पल मध्ये बघा काय, तर ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला मेनली चेंज द बेसची प्रॉपर्टी वापरायची आहे. ती कोणती प्रॉपर्टी आहे तर ती आहे प्रॉपर्टी नंबर 5. ठीक आहे, प्रॉपर्टी नंबर 5 चेंज द बेस. मग आता बघा ऐका, कधी वापरायची रे चेंज द बेस प्रॉपर्टी, तर ही प्रॉपर्टी आपण वापरतो ज्या वेळेस लॉगचा बेस ई सोडून बाकी कुठलाही असेल. ई जर नसेल तर डेरिव्हेटिव्ह निघत नाही, तर त्या ठिकाणी लॉगॅरिथमची प्रॉपर्टी वापरावी लागते आणि अकॉर्डिंग टू लॉगॅरिथमची प्रॉपर्टी चेंज द बेस प्रॉपर्टी, इथं जो बेस आहे तो बेस तुम्हाला चेंज करून ई करावा लागतो. मग आता प्रॉपर्टी पहिल्यांदा बघूयात काय प्रॉपर्टी काय सांगते,
बेस ई सोडून जर कुठला आहे, आता इथं बी बेस आहे, तर आता इथं काय केलंय बघा, मग प्रॉपर्टी प्रमाणे हा जो वरचा ए आहे तो वरती लॉग घेऊन राहतो, खाली बेस ई येतो, डिवायडेड बाय हा बेसचा बी आहे तो इथं सेपरेट लॉग घेऊन येतो आणि खाली बेसला काय येतो, ई येतो. करेक्ट आहे. ओके, मग आता इथं आपण काय करूयात, तर चेंज द बेस प्रॉपर्टी आपण कुठं वापरणार आहे बघा इथं, तर चेंज द बेस प्रॉपर्टी आपण याच्यामध्ये वापरणार आहे. आतला जो पार्ट आहे लॉग टू द बेस 5 ऑफ एक्स याच्यामध्ये. आता हे सॉल्ड एक्झाम्पल आहे टेक्स्टबुक मधलं, पण बऱ्याच मुलांना ह्या प्रॉपर्टीजच कळत नाहीत. ठीक आहे, आणि इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. मग आता बघा ऐका, वाय बरोबर हे लॉग टू द बेस 3 मी तसंच ठेवतो, 2 वेळा आपल्याला चेंज द बेस प्रॉपर्टी वापरायची आहे, डोक्यात ठेवा. ओके, पुढं आता इथं जर मला प्रॉपर्टी वापरायची झाली ही, तर सांगा वरती कोण आहे एक्स, खाली कोण आहे 5. मग चेंज द बेस प्रॉपर्टी कशी वापरायची, वरचा पार्ट वरती खालचा पार्ट खाली, एक्स वरती आहे वरती लॉग घ्यायचा, 5 खाली 5 लॉग घ्यायचा, खाली लॉग 5 घ्यायचा. म्हणजे काय येणार इथं, लॉग टू द बेस ई ऑफ एक्स वरती आलं आणि लॉग टू द बेस ई ऑफ 5 खाली आलं. हे इथपर्यंत कळालंय. ठीक आहे, या प्रॉपर्टी नंतर आता आपण प्रॉपर्टी नंबर 2 यूज करणार आहे. ही दुसरी प्रॉपर्टी काय, लॉग ए अपॉन बी. तसा लॉग ए म्हणजे हा आला, बी म्हणजे हा आला, मग लॉग ए अपॉन बी च्या प्रॉपर्टी प्रमाणे वाय इक्वल टू काय येणार आहे, लॉग टू द बेस 3. ठीक आहे, आणि वरचा पार्ट कोण आहे, लॉग टू द बेस ई ऑफ एक्स आहे, मध्ये साइन कोणतं आहे मायनस, पुढं लॉग टू द बेस 3 ऑफ, खाली काय आलं लॉग टू द बेस ई ऑफ किती आलं 5. करेक्ट आहे. ओके, ठीक आहे, डन. आता ह्याच्या पुढं हा जर सगळा पार्ट तुम्ही बघितला तर या सगळ्या पार्टमध्ये कुठं एक्स प्रेझेंट असताना दिसतंय का सांगा, नाही. आणि आपण सुरुवातीला सांगितले पहिल्या लेक्चरमध्ये, ज्या टर्म मध्ये एक्स नाहीये त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट, त्याला आपण काय म्हणतो कॉन्स्टंट. आणि या कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0. त्यामुळं इथं कुठंच एक्स नाहीये, त्यामुळे ह्याचं फायनली जे काय आन्सर येणार आहे, डेरिव्हेटिव्ह येणार आहे ते 0 येणार आहे. त्यामुळं जो काय लॉगचा बदल करायचा आहे तो ह्याच्यामध्ये करायचा आहे, याच्यामध्ये करायचा नाही. कारण काय, फायनली डेरिव्हेटिव्ह तर 0च येणार आहे. कळालं का, एक्स नाहीये तर यात बदल करून काय फायदा आहे का, नाही. मग ज्यात एक्स आहे त्याच्यातच बदल करा, म्हणजे सिम्प्लिफिकेशनला बरं पडेल. मग आता इथं काय करणार आपण, y इक्वल टू सांगा इथं लॉग टू द बेस 3 ऑफ लॉग टू द बेस ई ऑफ एक्स आहे. करेक्ट आहे. मग आता मला सांगा वरती कोण आहे, लॉग एक्स आहे, खाली कोण आहे 3 आहे. पुन्हा चेंज द बेस प्रॉपर्टी, वरचा पार्ट वरती खालचा पार्ट खाली. सांगा वरती कोण राहणार, मग लॉग टू द बेस ई ऑफ लॉग एक्स. कळालं, म्हणजे जरी लॉग असला तरी लॉग ऑफ लॉग एक्स येणार, हे डोक्यात ठेवा. आणि खाली खालचा पार्ट खाली म्हणजे लॉग टू द बेस ई ऑफ 3 येणार. इथं मायनस हे तसंच ठेवतो, इथं प्रॉपर्टी वापरत नाही मी, बेस ई नाहीये पण इथं कुठं एक्स आहे का, नाही, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह 0च येणार आहे, त्यामुळे प्रॉपर्टी वापरायची गरज नाहीये. ओके, आता मी काय करणार, सॉरी ह्या पद्धतीने लॉग टू द बेस, ओके लॉग 3 करेक्ट आहे, लॉग टू द बेस ई ऑफ 3. आता याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह काढताना कसं काढायचं बघा, लक्ष द्या. वायचा तर डिफरन्शिएट करतो याला विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे dy बाय dx. ओके, इक्वल टू मी एक स्टेप वाढवतो, लॉग टू द बेस ई ऑफ 3 ह्याच्यामध्ये एक्स आहे का, नाहीये, पण तो याच्या डिनॉमिनेटर मध्ये बरोबर आहे का, त्यामुळे हा कोइफिशियंट झाला, त्यामुळे हा जो 1/log3 आहे तो मी तसाच ठेवणार. आणि डेरिव्हेटिव्ह मला कुणाचं काढायचं डी बाय dx ऑफ लॉग टू द बेस ई ऑफ log 3 log x. कळालं का, कारण जसा की कॉन्स्टंट कोइफिशियंट असतो तसा हा कोइफिशियंट आहे 1/log3 कुणाचा, लॉग ऑफ लॉग एक्सचा. त्यामुळे कोइफिशियंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येत नाही, मग ज्याचं डेरिव्हेटिव्ह निघतंय त्याला डी बाय dx मध्ये घ्यायचं. आता मायनस ह्याचं अख्ख्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह किती आलं 0, कारण कॉन्स्टंट टर्म आहे. करेक्ट आहे. ओके, मग सांगा इथं काय आलं dy बाय dx इक्वल टू 1/log3 आपण तसंच ठेवूयात. ओके, मल्टिप्लाय करून आता पुढे डेरिव्हेटिव्ह येणार. पहिल्यांदा या लॉगचं डेरिव्हेटिव्ह चेन रूल लावायचा आहे, पहिल्यांदा या लॉगचं डेरिव्हेटिव्ह जे काय पुढे लॉगच्या पहिल्या लॉगचे जे काय पुढे ते 1/ला येणार डेरिव्हेटिव्ह प्रमाणे. म्हणजे हे 1/ काय येणार आहे लॉग टू द बेस ई ऑफ एक्स येणार, मल्टिप्लाय बाय. आता ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह झालं की मग ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे. कळलं का, म्हणजे ह्या लॉगचा आतल्या डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, जे काय ह्या लॉगच्या पुढे आहे ते 1/ला येणार आहे 1/x. आणि फायनली तुमचं हे आन्सर मिळेल तुम्हाला. क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, काही प्रॉब्लेम नाही. आता हा पार्ट झाला, चेन द बेस प्रॉपर्टी कशी वापरायची, का वापरायची, कधी वापरायची, कशा पद्धतीने वापरायची, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन हा. आता हा क्वेश्चन सीईटीला जवळपास 2 ते 3 वर्ष सलग विचारलाय, लय महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे,
सीईटी मध्ये विचारला गेलेला आहे. आणि हा प्रश्न कुठे आहे तर आपल्या टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. मग आता या प्रश्नामध्ये काय करायचं, सिम्प्लिफिकेशन. मग डायरेक्ट लॉगची प्रॉपर्टी वापरायची का, नाही. सगळ्यात महत्वाचं, मग आता लक्ष द्या. y इक्वल टू लॉग ऑफ x प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन, आता इथं बघा, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स आहे. ठीक आहे, ओके, म्हणजे मी ऍज इट इज लिहून घेतलंय. आता यामध्ये एक काय बदल करायचा आहे की डिनॉमिनेटरची जी टर्म आहे त्याचं रॅशनलायझेशन करायचं. काय करायचं आहे, रॅशनलायझेशन. मग रॅशनलायझेशन आपण कसं करतो, तर जर इथं मायनस असेल तर अख्ख्या टर्मला, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच घेतो. पण इथं मायनस असेल तर आपण इथं प्लस घेतो एक्स, आणि त्याच टर्मनं खाली पण मल्टिप्लाय करतो की एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स. हे आहे रॅशनलायझेशन, की ह्याच्या कॉन्ज्युगेटनं मल्टिप्लाय करायचं थोडक्यात. ठीक आहे, आता वरती बघा एक्स प्लस रूट आहे, इथं पण एक्स प्लस रूट आहे, म्हणजे या ठिकाणी येणार y इक्वल टू लॉग ऑफ सेम ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट. म्हणजे ब्रॅकेटचं काय होणार सांगा, स्क्वेअर होणार आहे. ब्रॅकेटचं काय होणार आहे, स्क्वेअर. आणि खाली तुम्ही जर नीट बघाल तर ह्या अख्ख्या रूटला आपण ए मानला, एक्सला आपण बी मानला, तर ए मायनस बी, ए प्लस बी, आणि मल्टिप्लिकेशन आहे. फॉर्म्युला कोणता तयार झाला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता ए म्हणजे कोण आहे, रूट. आता मला सांगा, रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याचा काय होणार, स्क्वेअर, मायनस बी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर येणार आहे. करेक्ट आहे, ओके. y इक्वल टू लॉग ऑफ काय येणार सांगा, इथं एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय, खाली स्क्वेअरला रूट काय होणार, कॅन्सल राहणार, फक्त इथं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस इथं एक्स स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे, आता सांगा, हे प्लस एक्स स्क्वेअरला मायनस एक्स स्क्वेअर काय झालं, कॅन्सल, आणि राहिलं फक्त ए स्क्वेअर अपॉनला. मग आता इथं मी पुन्हा प्रॉपर्टी वापरणार. कोणती प्रॉपर्टी वापरायची, प्रॉपर्टी नंबर 2. वरचा पार्ट आहे आणि खाली ए स्क्वेअर शिल्लक राहिले. मग मी आता ही प्रॉपर्टी वापरणार आहे की लॉग एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस लॉग ए स्क्वेअर. म्हणजे खाली जे शिल्लक राहिले लॉग ए स्क्वेअर ते आपण सेपरेट घेतलं. आता नीट ऑब्झर्व करा, जी गोष्ट मी इथं सांगितलेली तीच इथं घडली. काय सांगा, ह्या अख्ख्या पूर्ण पार्टमध्ये कुठे एक्स दिसतोय का, नाही. म्हणजे हा पार्ट काय झाला तुमचा, कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0. ठीक आहे, मग सगळा फोकस आपला इथं असणार आहे सिम्प्लिफिकेशनला. लक्ष द्या, आहे का, हा जो 2 आहे तो ह्या लॉगच्या प्रॉपर्टी प्रमाणे कुठे येणार, पुढं, अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी नंबर 3. ठीक आहे, मग y इक्वल टू काय येणार आहे, 2 लॉग एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस लॉग ए स्क्वेअर तसंच ठेवतो कारण डेरिव्हेटिव्ह काढलेलं नाही आहे अजून आपण. ठीक आहे, आता ह्या स्टेपला डेरिव्हेटिव्ह काढणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, 2 कोइफिशियंट आहे तसंच राहिला, मल्टिप्लाय. पहिल्यांदा या लॉगचं डेरिव्हेटिव्ह सांगा, लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, लॉगच्या समोर जे काय ते 1 अपॉनला घ्या. लॉगच्या समोर कोण आहे, एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, आता हे झालं लॉगचं डेरिव्हेटिव्ह. आता मल्टिप्लाय बाय डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणजे आता लॉगचं झालं की आतल्या टर्मचं सगळ्या डेरिव्हेटिव्ह काढायचं. हे डोक्यात ठेवा, काढलेलं नाहीये मी, लिहिलंय फक्त. मायनस लॉग ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, 0. करेक्ट इथपर्यंत. ठीक आहे, मग एक काम करा, हे एक एक्झाम्पल लिहून घ्या पहिल्यांदा, नाही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण हे मी पुसून टाकणार आहे, कारण त्याला इथून खालचं सिम्प्लिफिकेशन फार महत्वाचं आहे आपल्याला. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घेतला, ठीक आहे, ओके, डन. आता लक्ष द्या, इथून खाली थोडी जागा लागेल आपल्याला. लक्ष द्या, ऐका. तर कसं होतंय बघा, dy बाय dx इक्वल टू, आता पुढं 2 राहिलं. ठीक आहे, तसंच खाली रूट मध्ये काय, सॉरी इथं काय, एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर राहिलं, मल्टिप्लाय बाय, इथं मी ब्रॅकेट टाकतो कारण ब्रॅकेट इम्पॉर्टंट आहे, ब्रॅकेट इम्पॉर्टंट आहे. आता सांगा, एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती, 1, मध्ये साइन कोणतं आहे, प्लस. आता पहिल्यांदा इथं डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, रूटचं. चेन रूल लागतोच, लक्षात घ्या. व्हिडिओ जर बघितलं नसेल, माहित नसेल, नक्की बघा, पूर्ण डिटेलमध्ये घेतलं चेन रूल. रूटचं डेरिव्हेटिव्ह काय, 1/2 रूट, आतमध्ये जे काय आहे ते तसंच, आणि मल्टिप्लाय करून ब्रॅकेटमध्ये रूटच्या आतल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह येतं. सांगा, रूटच्या आतमध्ये कोण आहे, एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे 2x आहे.
प्लस मध्ये मी प्लस साइन देतो, ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0, कारण ए मध्ये एक्स नाहीये, म्हणजे ए स्क्वेअर प्लस सेपरेट टर्म आहे, सेपरेट टर्म कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट 0. क्लिअर आहे? ओके. इथं लक्ष द्यायचं आता, 2 ला 2 कॅन्सल झाला इथं, कारण हे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल इथं. ठीक आहे, हा 1 सेपरेट आहे पूर्णपणे, म्हणजे इथं आलं dy बाय dx, इथं आला 2 एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ह्या रूटने इकडे मल्टिप्लाय करा 1 ला, रूट एक्स स्क्वेअर प्लस काय सांगा ए स्क्वेअर, मध्ये साइन कोणतं आहे प्लस, पुढं इथं शिल्लक किती राहिलंय एक्स, आणि खाली काय शिल्लक राहिलं डिनॉमिनेटर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. करेक्ट आहे? आता इथं सिम्प्लिफिकेशन काय इम्पॉर्टंट होतं तर समजून घ्या, हे ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय, आता हे पूर्ण ब्रॅकेट आहे, त्यातला हा न्यूमरेटर आणि हा न्यूमरेटर एकमेकाला काय होणार, कॅन्सल आउट होणार आहे. सीईटी मध्ये जो प्रश्न होता तो असा होता की dy बाय dx इक्वल टू 2 अपॉन अंडर रूट, म्हणजे जो ऑप्शन होता तो प्रश्न नाही म्हणला, ऑप्शन, त्या ऑप्शन मध्ये हा पार्ट होता फायनल. म्हणजे हे सिम्प्लिफिकेशन करावं लागणार आहे. आता मला एक सांगा, ह्यात शॉर्टकट कुठे यूज होणार आहे का? शक्यच नाही. तुम्हाला सोडवता आलंच पाहिजे, आणि 2022 पासून विदाउट शॉर्टकट तुम्हाला सगळे एक्झाम्पल सोडवायला लागतात. त्यामुळे शक्यतो शॉर्टकट माहित करून घ्याच, पण शॉर्टकटच्या भरोशावर जाऊ नका. तर हे सिम्प्लिफिकेशन सगळं आलं पाहिजे. ठीक आहे, मग आता हा पण पार्ट व्यवस्थित लिहून घ्या आता.